मित्रांनो, म्हाडामध्ये ज्या 565 व्हॅकन्सी निघालेल्या आहेत, तर त्यामध्ये कोणत्या पोस्टला एक्सपिरियन्स आहे, कोणत्या पोस्टला एक्सपिरियन्स नाही किंवा कोणत्या पोस्टच्या किती जागा आहेत, याची म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये वाईज किती जागा आहेत, फॉर्म भरण्याची सुरुवातीची तारीख काय आहे आणि शेवटची तारीख काय आहे, पैसे भरण्याची शेवटची तारीख काय आहे, किती फी लागते आणि प्रत्येक पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि यामध्ये आपण सिलेबस पण बघणार आहोत. कोणत्या पोस्टला कोणता सिलेबस आहे आणि किती मार्कासाठी आहे आणि एक्झामची तारीख काय आहे, याची माहिती पण आपण यामध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, म्हाडा रिक्रुटमेंट 2021 जी 565 पोस्टसाठी जी व्हॅकन्सी निघालेली आहे त्याची ही जाहिरात आहे आणि ही ऑफिशियल जाहिरात आहे. हीच मी यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. तर यामध्ये बघा, हा जो अर्ज भरायचा आहे हा या वेबसाईटवर भरायचा आहे www.mhada.gov.in. आणि यामध्ये जे आहे अर्ज ऑनलाईन भरण्याची कालावधी तर ही बघा 17/9/2021 सकाळी 11 वाजतापासून ते 14/10/2021 रात्री 23 म्हणजे 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी जो आहे ते 17/9/2021 ते 15/10/2021 12 वाजेपर्यंत या कालावधीत असणार आहे. आणि ऑफलाईन परीक्षेचा जो अंदाजित दिनांक दिलेला आहे यामध्ये तो नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर 2021 यामध्ये दिलेला आहे. म्हणजेच नोव्हेंबर या महिन्यात कधीही ही एक्झाम होऊ शकते. आता यामध्ये बघा, पहिली पोस्ट जी आहे कार्यकारी अभियंता, याला सिव्हिलची डिग्री पाहिजे. तर यामध्ये टोटल 13 जागा आहेत. खाली बघा दुसरी पोस्ट आहे उपअभियंता स्थापत्य, तर यामध्ये एकूण 13 जागा आहेत. नंतर तिसरी बघा मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी वेतन श्रेणी, तर याची जी आहे याला पण बघा टोटल जे आहे त्या 2 व्हॅकन्सी आहे. आणि सहाय्यक अभियंता स्थापत्य, याच्या एकूण टोटल जे आहे त्या 30 व्हॅकन्सी आहेत. नंतर आहे 5वी पोस्ट सहाय्यक विधी सल्लागार वेतन श्रेणी, तर यामध्ये टोटल 2 जागा आहेत. नंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यामध्ये एकूण 119 जागा आहेत. नंतर बघा कनिष्ठ वास्तुशास्त्र सहाय्यक वेतन श्रेणी, तर यामध्ये टोटल 6 जागा आहेत. नंतर 8वं बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतन श्रेणी, तर यामध्ये टोटल 44 जागा आहेत. नंतर 9 बघा सहाय्यक वेतन श्रेणी स्तर 14, तर याचा जे बघा तर ह्यामध्ये टोटल 18 व्हॅकन्सी आहेत. तर यामध्ये जी क्वालिफिकेशन लागते, शैक्षणिक पात्रता लागते, ते आपण पुढे पाहू की कोणत्या याला एक्सपिरियन्स लागतो आणि कोणत्या याला एक्सपिरियन्स लागत नाही. वरिष्ठ लिपिक आहे, ज्यामध्ये बघा 73 व्हॅकन्सी आहेत. कनिष्ठ लिपिक जे टंकलेखक आहे त्यामध्ये 207 व्हॅकन्सी आहेत. लघु टंकलेखक जे आहे त्यामध्ये 20 व्हॅकन्सी आहेत. भूमापक जे वेतन श्रेणी आहे त्यामध्ये 11 व्हॅकन्सी आहेत. आणि जे अनुरेखक वेतन श्रेणी आहे यामध्ये टोटल 7 व्हॅकन्सी आहेत. आता ही जी पहिली पोस्ट आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य, यामध्ये जे बघा सिव्हिलची स्थापत्य डिग्री अथवा बांधकाम शाखेतील पदवी असली पाहिजे किंवा यामध्ये 7 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे त्यांनी. तो प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टर दोन्हीकडला असू शकतो. आणि याची जी वयोमर्यादा आहे ते 18 ते 40 आहे. नंतर दुसरी पोस्ट आहे उपअभियंता स्थापत्य, तर यामध्ये बघा महाराष्ट्र शासनाची विद्यापीठाची स्थापत्य पदवी मागितलेली आहे त्यांनी. आणि 3 वर्षापेक्षा जास्त अनुभव किंवा 3 वर्षापेक्षा कमी अनुभव असलेला व्यक्ती चालणार नाही असे त्यांनी म्हटलेले आहे. आणि यांची जी वयोमर्यादा आहे ते 1838 आहे. नंतर बघा मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी, तर यामध्ये पदवी त्यांनी मागितलेली आहे. तर यामध्ये व्यवस्थापक बघा बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे वाणिज्य व वित्तमधील मार्केटिंग अँड फायनान्स पदविका धारण केलेली असावी आणि 5 वर्षाचा अनुभव त्यांनी इथे मागितलेला आहे. नंतर 4थ्या नंबरची जी पोस्ट आहे सहाय्यक अभियंता, तर सहाय्यक अभियंतासाठी बघा यामध्ये पदवी त्यांनी मागितलेली आहे स्थापत्य शाखेतील. नंतर समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही धारण केलेली असावी. तर यामध्ये बघा 18 ते 38 वर्ष जे वयोमर्यादा आहे. पण जे सहाय्यक अभियंता आहे यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता डिग्रीवाले, यामध्ये एक्सपिरियन्सची गरज लागणार नाही. नंतर आहे सहाय्यक विधी सल्लागार,
तर यामध्ये बघा महाराष्ट्र शासन मान्यता म्हणजे कायद्याची पदवी पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. तर यामध्ये बघा वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलीचा विशेषतः भूधारण, लँड टेन्युअर्स, मालमत्तेचे हस्तांतरण, मेहरबानी, मालकीचे हक्काचे प्लॉट्स ह्याचा 5 वर्षाचा अनुभव यांनी इथे मागितलेला आहे. नंतर आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक. यामध्ये बघा वास्तुविशारद या विषयातील पदवी पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणी केलेली असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य. यामध्ये बघा स्थापत्य शाखेतील पदविका धारण केलेली असावी म्हणजे डिप्लोमा त्यांनी इथे मागितलेला आहे. शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी. तर समतुल्य म्हणून त्याच्याशी कोणतीही चालेल. तर या बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य जो आहे याच्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे तुम्हाला. हा तुम्ही डायरेक्ट डिप्लोमाच्या बेसवर फॉर्म भरू शकता. नंतर आहे सहाय्यक. त्यामध्ये बघा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि 5 वर्षाचा अनुभव असावा. नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यामध्ये ITI ही व्हॅकन्सी आहे. नंतर वरिष्ठ लिपिक बघा महाराष्ट्र शासन मान्यता विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि 3 वर्षापेक्षाचा अनुभव यामध्ये मागितलेला आहे. नंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखक. यामध्ये त्यांनी पदवी मागितलेली आहे आणि टायपिंग मागितलेली आहे. नंतर लघु टंकलेखक बघा यामध्ये त्यांनी म्हणजे 12वी मागितलेली आहे आणि टायपिंग मागितलेली आहे. नंतर भूमापक बघा यामध्ये 10वी मागितलेली आहे. भूमापकचा त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. अनुरेखकसाठी बघा 10वी किंवा 12वी मागितलेली आहे त्यांनी आणि मध्यम श्रेणी चित्रकला इंटरग्रेड ड्रॉइंग जर असेल तर ते मागितलेलं आहे. यामध्ये परीक्षेचे स्वरूप बघा पहिला जे आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता स्थापत्य. तर यांच्यासाठी बघा परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे. तर त्यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे टोटल 100 गुण यामध्ये राहतील आणि शाखेतील तांत्रिक विषय याकरिता 100 गुण राहतील. म्हणजे 100 मार्काचं टेक्निकल असणार आहे यामध्ये आणि मराठी भाषा 25 मार्कासाठी, इंग्रजी भाषा 25 मार्कासाठी, GK 25 मार्क्ससाठी आणि जे रिझनिंग आहे ते 25 मार्क्ससाठी असं असणार आहे. आणि परीक्षेचा दर्जा बघा शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांचा पदवी परीक्षेचा दर्जाचा समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या 12वीच्या दर्जाचा असा. म्हणजे 12वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्या लेवलचा परीक्षेचा दर्जा असणार आहे. कोणत्या पोस्टसाठी तर बघा कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता स्थापत्य या पोस्टसाठी. नंतर बघा दुसरे जे आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे. त्यामध्ये मराठी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. असे टोटल 25 गुण आहेत आणि ते 100 मार्क्सचे आहेत. नंतर बघा जो टेक्निकल विषय आहे तो 100 मार्क्सचा येणार आहे. तर यामध्ये बघा शासन म्हणजे परीक्षेचा दर्जा कसा असणार आहे तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांचा पदविका परीक्षेचा दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे 10वीच्या लेवलचा हा कनिष्ठ अभियंतेचा पेपर राहणार असणार आहे. कोणत्यासाठी तर मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी. नंतर आहे तिसरा जो आहे यामध्ये बघा मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी. यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी असे टोटल 100 गुण आहेत. आणि जे समजा आता या व्यवस्थापन विषयाला 100 गुण आहेत तर असा ह्या परीक्षेचा 12वीपर्यंतचा दर्जा असणार आहे. नंतर बघा सहाय्यक वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक. यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व रिझनिंग असं आहे. प्रत्येकी 50 गुण यामध्ये असे 200 गुणाचे प्रश्न आहेत. तर हा 12वी दर्जाच्या समान असणार आहे. नंतर बघा कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक. यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुण याप्रमाणे आहे. तर याचा जो दर्जा आहे तो 10वीच्या समान आहे. नंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक, टंकलेखक. तर याचा बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे टोटल 200 गुण आहेत आणि प्रत्येकी 50 मार्क्सचे आहेत.
आणि यामध्ये 50 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. एकूण 250 गुण राहतील आणि परीक्षेचा जो दर्जा आहे तो 10वीच्या परीक्षेसमान असणार आहे, 10वीपर्यंतचा असणार आहे. नंतर बघा सहाय्यक विधी सल्लागार, यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे टोटल 100 गुण आहेत आणि विधी शाखेतील टोटल 100 गुण आहेत. नंतर बघा म्हणजे हा जो दर्जा आहे तो 12वीच्या दर्जाच्या समान असणार आहे. यामध्ये जो परीक्षा शुल्क आहे तो अमागास प्रवर्ग यासाठी बघा 500 रुपये आहे आणि मागासलेला जो प्रवर्ग आहे त्यासाठी 300 रुपये आहे. आता आपण टोटल ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये ज्या जाती आहेत त्याच्यानुसार त्या जातीला किती व्हॅकन्सी आहेत त्याची माहिती यामध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा कार्यकारी अभियंता स्थापत्य जे अनुसूचित जाती आहे त्याची एक जागा आहे. विजा जे आहे त्याची एक जागा आहे पुरुषसाठी आणि इतर मागासवर्गीय जे आहे OBC त्यांची महिलाची एक जागा आहे आणि पुरुषांच्या 2 जागा आहेत. आणि EWS जे आहे त्यामध्ये बघा त्याची एक जागा आहे आणि अराखीव जे आहेत त्यामध्ये महिलाच्या 2 जागा आहेत आणि जे समांतर आरक्षित विरहित आहे तर त्याच्या 5 जागा आहेत. अशा टोटल 7 जागा आहेत. नंतर बघा उपअभियंता स्थापत्य, यामध्ये अनुसूचित जमातीचे जे आहे ते एक जागा आहे आणि महिलाची एक जागा आहे. अशा टोटल 2 जागा आहेत. नंतर भजक म्हणून जे आहे तर त्याची एक जागा आहे आणि इतर मागासवर्गीय जे आहेत त्याची महिलांची एक जागा आहे आणि अजून एक जागा आहे. तर अशा टोटल 2 व्हॅकन्सी आहेत. EWS साठी बघा 1 व्हॅकन्सी आहे. अराखीवसाठी महिलांच्या 2 जागा आहेत आणि तशा 5 जागा आहेत. अशा टोटल 7 जागा आहेत. नंतर तिसरी पोस्ट बघा मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी वेतन श्रेणी. तर यामध्ये बघा अनुसूचित जातीची एक जागा आहे आणि अराखीवची एक जागा आहे. नंतर बघा सहाय्यक अभियंता स्थापत्य, यामध्ये अनुसूचित जाती जे आहे त्यांच्या महिलाच्या 2 जागा आहे आणि तशा 4 जागा आहेत. अशा टोटल 6 जागा आहेत. अनुसूचित जमाती जे आहे त्यांच्या एकूण 4 जागा आहेत. फिजा जे आहे त्यांची एक जागा आहे. इतर मागासवर्गीय जे आहे त्याच्या 4 जागा आहेत. EWS जे आहे त्याच्या 3 जागा आहेत आणि अराखीवच्या 12 जागा आहेत. सहाय्यक विधी सल्लागार वेतन श्रेणी, तर यामध्ये बघा अनुसूचित जातीची एक जागा आहे आणि अराखीवची एक जागा आहे. नंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यामध्ये बघा अनुसूचित जातीच्या 11 जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या 10 जागा आहेत. विजाच्या 3 जागा आहेत. भजकच्या 3 जागा आहेत. भजकच्या 2 जागा आहेत. भजडची एक जागा आहे. विमाप्रच्या 4 जागा आहेत. नंतर इतर मागासवर्गीयच्या 17 जागा आहेत. EWSच्या 12 जागा आहेत. अराखीवच्या 56 जागा आहेत. नंतर 7वी पोस्ट कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, तर याच्यामध्ये अनुसूचित जातीची एक जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे. इतर मागासवर्गीयासाठी 2 जागा आहे. EWSसाठी एक जागा आहे आणि अराखीवसाठी एक जागा आहे. 8वी पोस्ट बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, यामध्ये अनुसूचित जातीच्या 5 जागा आहेत. नंतर अनुसूचित जमातीच्या 2 जागा आहेत. विजाची एक जागा आहे. भजकची एक जागा आहे. भजडची एक जागा आहे. विमाप्रची एक जागा आहे. इमावची 9 जागा आहेत. EWSच्या 4 जागा आहेत आणि अराखीवसाठी 20 जागा आहेत. त्यामध्ये 9वी पोस्ट बघा अनुसूचित सहाय्यक वेतन श्रेणी, तर अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत. विजाची एक जागा आहे. इमावच्या 4 जागा आहेत. EWSची 2 जागा आहेत. अराखीवच्या 8 जागा आहेत. नंतर 10वी पोस्ट बघा वरिष्ठ लिपिक वेतन श्रेणी, तर यामध्ये अनुसूचित जातीच्या 10 जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या 4 जागा आहेत. विजाचे 2 जागा आहे. भजबची 2 जागा आहे. भजकची 3 जागा आहे. भजडची एक जागा आहे. विमाप्रची एक जागा आहे. इमावची 14 जागा आहे. EWSच्या 7 जागा आहेत आणि अराखीवच्या 29 जागा आहेत. नंतर 11 नंबरची पोस्ट बघा अनुसूचित जातीच्या 28 जागा आहेत. कनिष्ठ लिपिक टंकलेखकसाठी अनुसूचित जमातीच्या 13 जागा आहेत. विजाची 4 जागा आहेत. भजबच्या 3 जागा आहेत. भजकच्या 7 जागा आहेत. भजडच्या 4 जागा आहेत. विमाप्रच्या 5 जागा आहेत. इमावच्या 44 जागा आहेत. EWSच्या 21 जागा आहेत. अराखीवच्या 78 जागा आहेत. आणि नंतर बघा लघु टंकलेखक वेतन श्रेणी, तर यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा आहेत. अनुसूचित जमातीची 1 जागा आहे. विजाची 1 आहे. भजबची 1 आहे. भजकची 1 आहे. इमावच्या 4 आहे. EWSच्या 2 आहेत आणि अराखीवच्या 7 आहेत. नंतर 13वी बघा
भूमापक वेतन श्रेणी, तर अनुसूचित जातीची 1 आहे, जमातीची 1 आहे, विजाची 1 आहे, भजबची 1 आहे, इमावची 1 आहे, EWSची 1 आहे, राखीवच्या 5 आहेत. नंतर चौथी पोस्ट बघा, अनुरेखक. अनुसूचितची 1 आहे, अनुसूचित जमाती 1 आहे, विजा 1 आहे, इमाव 1 आहे, EWS 1 आहे आणि राखीव 2 आहेत. तर असं टोटल या जागेंचं विश्लेषण होतं. बस हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायची होती. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.